सर थांबलेलो अजून सावकाश तुम्ही सेट होऊन जा. सर बोला सर. सर बोला सर. बोलो लोड. अतिशय अतिशय दुर्दैवी घटना भिवंडी येथे नारपोली गावामध्ये या ठिकाणी घडलेली आहे. रात्री 11 ते 11:30च्या दरम्यान इमारत या ठिकाणी कोसळली आणि त्यात आतापर्यंत जवळपास 9 जण या ठिकाणी मृत्युमुखी पावलेले आहेत. 4 जण या ठिकाणी जखमी आहेत. अजूनही शोधकार्य सुरू आहे. ही इमारत 2007 मध्ये 8 मध्ये या ठिकाणी तयार झालेली होती. ते फार वर्ष हिला झालेले नाहीत, पण ही दुर्दैवाने रात्री कोसळली. पूर्वी महापालिकेच्या तर्फे प्रशासनातर्फे यांना नोटीस दिली गेलेली होती. 2 वेळा त्यांना बिल्डिंग खाली करा, धोकादायक आहे म्हणून सांगण्यात आलेलं होतं. पण रात्री काल ज्यावेळेला बिल्डिंग कोसळली, इमारत कोसळली, त्यावेळेला या ठिकाणी दुरुस्तीचं कामही सुरू होतं आणि ते रात्री सुरू होतं. या ठिकाणी सगळे कॉलम आपण बघतात ते सगळे आसारे दिसत आहेत, खराब झालेले आहेत आणि त्यांना रिपेअर करण्याचं काम कोण कॉन्ट्रॅक्टर असेल, ठेकेदार असेल, तो या ठिकाणी करत होता. परंतु हे करत असतानाच ही इमारत अचानकपणे कोसळली. पण नशिबाने खरं म्हणजे याच्यामध्ये जवळपास 30 परिवार राहत होते, कुटुंब राहत होते आणि त्यांना सर्वांना बाहेर काढण्यात आलेलं होतं. तरीसुद्धा 12-14 कामगार असतील, एखादं कुटुंब त्या ठिकाणी या अपघातामध्ये सापडलं आणि जवळपास 9 जणांचा दुर्दैवी मृत्यू या ठिकाणी झालेला आहे. अजूनही शोधकार्य सुरू आहे. सगळ्यांच्या सांगण्यानुसार अजून 3-4 जण खाली असतील अशी भीती वर्तवली जाते आहे. या ठिकाणी एनडीआरएफची टीम तात्काळ या ठिकाणी आली. ठाण्याची कॉर्पोरेशनची डिझास्टरची टीम आहे, तीसुद्धा या ठिकाणी आली. जिल्हाधिकारी या ठिकाणी आहेत, या ठिकाणी कमिशनर आहेत, सगळे लोकप्रतिनिधी या ठिकाणी आहेत, सर्वजण या ठिकाणी आहेत. वाचवण्याचा सर्वकष प्रयत्न एनडीआरएफने रात्री केला. सर्व लोकांनी तो बघितलेला आहे. प्रशासन या ठिकाणी होतं, पण 9 जण यात गेलेले आहेत. ही अतिशय दुर्दैवी घटना आहे. मला वाटतं या संदर्भामध्ये सर्व चौकशी तर केली जाईल. खरं रिपेअर करण्याच्या, दुरुस्ती करण्याच्या आधी ही परवानगी घ्यावी लागते कॉर्पोरेशनची, पण तशी कुठली कॉर्पोरेशनची परवानगी ठेकेदाराने या ठिकाणी घेतलेली नाही आणि घेतले नसताना त्यांनी कामाला सुरुवात केलं आहे. तो सगळं पिल्लर फोडत होता, आसारी उघडी करत होता, त्यावर त्याला रिपेअर करत होतं आणि त्यातच काहीतरी चुकलं आणि ती इमारत पूर्णपणे खाली कोसळली आहे. सर, या संदर्भात आता इतर उर्वरित जो भाग आहे तो देखील धोकादायक आहे, तर त्या संदर्भात काही निर्णय घेतलेला आहे का? आपण बघताय त्या ठिकाणी उर्वरित भाग, ही बी विंग होती, ए विंग सुद्धा तशीच आहे, बाजूची इमारत सुद्धा तशीच आहे. सर्वांना खाली करण्यात आलेलं आहे. सगळी इमारत खाली करण्यात आलेली आहे. त्यात राहणारे सगळे जे भाडेकरू असतील, लोक असतील, त्यांना सर्वांना खाली करण्यात आलेलं आहे. मला वाटतं ही इमारत सुद्धा आता आपण बघता ती अर्धी तुटलेलीच आहे. ती सुद्धा तोडावी लागेल, ती लगेच खाली उतरावी लागेल, अन्यथा अजून एखादी दुसरी दुर्घटना या ठिकाणी होऊ शकते. आणि म्हणून कॉर्पोरेशनला या ठिकाणी आम्ही सूचना करतो आहोत, केलेल्या आहेत. जिल्हाधिकारी पण या ठिकाणी आहेत, सर्व प्रशासन या ठिकाणी आहे आणि आम्ही त्यांना सूचना केलेली आहे की ही इमारत लगेच खाली करा. पण या ठिकाणी रात्रभरापासून एनडीआरएफ असेल, ठाणे महापालिका कर्मचारी असतील, या ठिकाणचे सगळे कॉर्पोरेशनचे, पोलीस यंत्रणा आहे, रात्रभर या ठिकाणी जागून त्यांनी खूप प्रयत्न केले लोकांना जिवंत काढण्यासाठी. परंतु दुर्दैवाने 9 लोक यामध्ये मृत्युमुखी पावलेले आहेत. इमारती या धोकादायक असल्याचं महापालिकेच्या आकडेवारीवरून समोर आलंय. 1400 जे मृत पावलेले आहेत त्यांच्या नातेवाईकांना मुख्यमंत्री महोदयांशी मी बोललेलो आहे, सकाळीच बोललेलो आहे. त्यांनी या ठिकाणी जी नियमानुसार मदत आहे एनडीआरएफच्या निकषानुसार 4 लाख रुपये, 5 लाख रुपये या ठिकाणी जाहीर केलेली आहे. माननीय मुख्यमंत्री महोदयांनी ती जाहीर केलेली आहे. त्यांना सगळ्यांना प्रत्येकी मृताच्या मागे जी रक्कम या ठिकाणी त्यांनी मदत ही त्यांना त्या ठिकाणी दिली जाईल. एनडीआरएफशी बोलणं झालं आहे, प्रशासनाशी बोलणं झालेलं आहे, ठाणा कॉर्पोरेशनचे सगळे पदाधिकारी, अधिकारी सगळ्यांशी बोलणं झालेलं आहे. बाजूची जी इमारत आहे ती तात्काळ पाडावी लागेल, कारण आपण बघता त्याची एक साईडच्या भिंत सगळ्या खाली झालेल्या आहेत, पडलेल्या आहेत. ती
अतिशय धोकादायक आहे. ते केव्हाही पडू शकते. आता काम सुरू असतानाही पडू शकते आणि म्हणून ती सुद्धा आपण तात्काळ खाली करण्याचे आदेश या ठिकाणी दिलेले आहेत. भिवंडी आणि विजापूर महापालिकेच्या अंतर्गत 289 इमारती या अति धोकादायक असल्याचं समोर आलंय. त्या इमारती पाडण्यासंदर्भात आणि तेथील नागरिकांना त्यांचं पुनर्वसन करण्यासंदर्भात सरकारकडे काय योजना आहे? निश्चित ही घटना बघून खरं वारंवार आम्ही लोकांना नोटीस देतो, कॉर्पोरेशन देते, प्रशासकीय यंत्रणा नोटीस देत असते, पण लोक त्या ठिकाणून बाहेर निघत नाही. ही वस्तुस्थिती आहे आणि सगळ्याच ठिकाणी ज्या ज्या वेळेला इमारती कोसळतात त्यावेळेला हाच प्रश्न येतो, नोटीस दिली होती का, धोक्याचा इशारा दिला होता का, तो सगळं दिलेला असतो, पण पर्यायी व्यवस्था नाही, कुठे जाणार हाही प्रश्न लोकांसमोरचा आहे. पण निश्चित आता ज्या ज्या ठिकाणी अतिशय अति धोक्याच्या ज्या इमारती आहेत त्यांचा सर्वे तात्काळ केला जाईल. ज्या ज्या ठिकाणी इमारती अति धोक्याची आहे त्या ठिकाणी ती रिकामी करून त्याला तात्काळ पाडण्यासंदर्भामध्ये हा निर्णय केला जाईल. या उपरही या ठिकाणी क्लस्टरच्या बाबतीमध्ये असेल, रिडेव्हलपमेंटच्या बाबतीमध्ये असेल, माननीय मुख्यमंत्री या ठिकाणी किंवा एकनाथजी शिंदे आहेत त्या खात्याचे मंत्री ते या ठिकाणी निश्चित एक बैठक करून तात्काळ हा निर्णय घेतला जाईल. सर महत्वाचं आहे, सर महत्वाचा एक विषय, शेवटचा विषय, अशा अनेक अनधिकृत इमारती आहेत ज्या अजूनही उभ्या आहेत, तर ज्या इमारती बांधायच्या आधी या संदर्भात का कारवाई केली, जेव्हा एखादी इमारत पडते त्यावेळी अशा प्रकारे कारवाई मला वाटतं या ठिकाणी एन्क्रोचमेंट खूप आहे. आपण बघतात भिवंडी अनेक ठिकाणी मी असं म्हणेल आणि मोठ्या प्रमाणामध्ये इथे तर इतक्या दाटीवाटी लोक राहतात त्याच्या कुठल्या परवानग्या आहेत हेही मला कळत नाही. अनेक ठिकाणी या ठिकाणी एन्क्रोचमेंट आहे, अतिक्रमणामध्ये इमारती बांधलेल्या आहेत, त्या बांधत असताना कुठे कम्प्लिशन सर्टिफिकेट नसेल, कुठे परवानगी घेतली जात नाही, कुठे कशा पद्धतीने इमारती उभ्या केल्या जातात. परवा मानखुर्दमध्ये सुद्धा आपण बघितलं असेल 4 मजली 10 बाय 10च्या खोलीवर 1, 2, 3, 4 मजले बांधून घेतलेले होते. तिथेही मोठ्या प्रमाणामध्ये म्हणजे मृत्युमुखी लोक पडलेले आहेत. मला वाटतं अतिक्रमणाचा प्रश्न हा खूप गंभीर आहे आणि भिवंडीमध्ये तर खूप मोठ्या प्रमाणामध्ये आहे. मला वाटतं यावर सुद्धा अतिशय गांभीर्याने विचार नगर विकास विभागामार्फत या ठिकाणी झाला पाहिजे.